महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे प्रचारार्थ भोसरी येथे असताना त्यांनी महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांचा चांगला समाचार घेतला. माझ्यासमोर समक्ष उमेदवार असताना तर बोलायला मजा आली असती, मात्र अनेक पक्षातून बेडूक उड्या घेऊन आलेल्या उमेदवारावर बोलणे योग्य नाही असे ते म्हणाले. सोबतच विरोधकांची केवळवाणी परिस्थिती झाली असल्याचा निशाणा त्यांनी साधला आहे. शिरूर लोकसभेची उमेदवारी ही छगन भुजबळ यांना देण्याचा प्लॅन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होता, पण भुजबळांनी नकार दिल्याने ही उमेदवारी आढळराव यांना देण्यात आली असा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला आहे. त्यामुळे ते सक्षमही नाहीत आणि बाय चॉईस ही उमेदवार नाहीत. अशा वयस्कर व्यक्तीवर काय बोलायचं असा खोचक सवालही कोल्हेंनी केला आहे. कोल्हेंच्या या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलाच उधाण आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष, माझे मार्गदर्शक आदरणीय जयंतराव पाटील साहेब, शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन भाऊ आहेत, काँग्रेसचे जिल्हा प्रमुख आणि शहराचे प्रमुख डॉक्टर कैलासजी गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कैलास भाऊ कदम, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराचे अध्यक्ष तुषार भाऊ कामठे, शिवसेनेचे शहर प्रमुख धनंजय जाधव, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, वेळेची मर्यादा आहे आणि मला स्वतःला मार्गदर्शन ज्यांचं कायम गरजेचं आहे ते मार्गदर्शन मला ऐकायचं आहे. त्यामुळे व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आपण सगळेजण, आमचा रूल असा आहे की वाजवलं की भाषण थांबवायचं. मी ज्यावेळी वाजवलं त्याच्या आधी भाषण थांबवायचं नाही. साहेब, गेली 5 वर्ष पार्लमेंटमध्ये बोलू देत नाही याची सवय झालेली आहे, कारण सारखी बेल वाजत असते. पण समोर बसलेले आपण महाविकास आघाडीचे सगळेच धडाडीचे कार्यकर्ते, मनापासून तुमच्याविषयी जो एक आदर, जी आपुलकी जी निर्माण झालेली आहे त्याचं एक फार महत्वाचं कारण आहे. सचिन भाऊ, मी मनापासून कौतुक करेन, सगळ्या शिवसैनिकांचं मी मनापासून कौतुक करेन, कारण एक फार मोठा दिलासा आहे खरं तर जयंत पाटील साहेबा. कारण गेल्या टर्ममध्ये सुरुवातही 37,000 मतांची पिछाडी या भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये होती आणि ती ज्यांच्यामुळे होती ते आज भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये फिरताना कुठं पिछाडी होती ती भरताना हा प्रत्येक शिवसैनिक दिसतोय. त्यासाठी तुमचं मी मनापासून प्रत्येकाचं आभार मानाने कौतुक करेन. खरं तर विरोधी उमेदवाराविषयी सचिन भाऊंनी जे सांगितलं, पण विरोधी उमेदवाराविषयी फार काही भाष्य खरं तर मी करू इच्छित नाही, कारण जर सक्षम उमेदवार समोर असता किंवा पहिल्या चॉईसचा उमेदवार समोर असता तर बोलायला साहेब मजा आली असती. कारण मी परवाच मीडियामधून ऐकलं, मीडियामध्ये बातमी सुद्धा याची आली होती की समोर असलेले महायुतीचे उमेदवार जरी 4 पक्षांमध्ये बेडूक उड्या मारून गेले असले तरी सुद्धा पहिल्या पसंतीचे उमेदवार नव्हते. उमेदवारी खरं तर ही वेगळ्याच ठिकाणी देण्याची माननीय मुख्यमंत्री महोदयांची इच्छा होती आणि जी बातमी मला समोर मीडियातून ऐकायला मिळाली तुषार भाऊ, त्यानुसार छगन भुजबळ साहेबांची उमेदवारी ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या डोक्यात होती, परंतु छगन भुजबळ साहेबांनी नकार दिल्यामुळे ही उमेदवारी घेण्यासाठी पुन्हा एकदा जिथे आधी उद्धव साहेबांना धोका देऊन शिंदे साहेबांच्या शिवसेनेत गेले, तिथून त्यांनाही उडी मारून शेवटी ज्यांच्यावर टीका केली आणि ज्यांना 2019 मध्ये हिम्मत असेल तर समोर लढून दाखवा असं आव्हान संसदेच्या प्रांगणात उभं राहून देत होते, त्यांच्याच वळसणीला जाऊन आज उमेदवारी घ्यावी लागली. अशी जर केविलवाणी परिस्थिती असेल तर अशा उमेदवाराविषयी फार जास्त बोलणं काशीनाथ भाऊ काही मला योग्य वाटत नाही. कारण पराभव समोर दिसत असल्यानंतर जी अत्यंत वाईट अवस्था होते त्या पद्धतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिल्यानंतर प्रत्येकाला प्रचार करण्याची ही जी शैली भाऊ मुभा आहे, परंतु जिथे प्रचार असेल तिथे कुठेतरी बॅनर लावायचा, तो बॅनर कुठल्या तरी कोपऱ्यात असतो, पण पैशाच्या जोरावर काही माध्यमकर्मींना हाताशी धरायचं आणि त्याची घाईघाई बातमी करायची. आता तेही पुरे नसं झालंय.
म्हणून कुठेतरी 2 कार्यकर्त्यांना कोपऱ्यात उभं करायचं. त्या 2 कार्यकर्त्यांनी गेल्यानंतर आवर्जून मला प्रश्न विचारायचा, पण तो प्रश्न विचारतानाही किती हास्यास्पद परिस्थिती असावी साहेब. प्रश्न विचारताना 20 वर्षाचा कार्यकाळ हा 5 वर्षाशी जर तुलना करावी लागत असेल तर 5 वर्षाचं नाणं खणखणीत हे कळून चुकलंय म्हणून अशा पद्धतीचे रडीचे डाव खेळावे लागतात. पण महत्वाची गोष्ट त्यांच्यासाठी माझ्या कायम एकच सदिच्छा, एकच शुभेच्छा आहे. कारण अशा वयस्कर नेतृत्वाला मी कायम सदिच्छा, शुभेच्छाच देईन की गेट वेल सून. 3 इडियट्स सिनेमामध्ये एक प्रसंग होता, आठवतं आपल्याला? 3 इडियट्स सिनेमामध्ये आमिर खानचं जे पात्र होतं ते सांगत होतं की त्या वॉचमनला बिचारायला काही दिसत नव्हतं, पण सगळं काही चांगलं हे म्हणण्यासाठी काळजावर हात ठेवतो, म्हणायचं ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल. तसं विरोधी उमेदवारांचं झालेलं दिसतंय. समोर पराभव स्पष्ट दिसतोय, तरी सुद्धा डोळे झाकायचे आणि म्हणायचे मी जिंकू शकतो, मी जिंकू शकतो, मी जिंकू शकतो. अशी ऑल इज वेल सारखी दुर्दशा ही समोरच्या उमेदवारांची झालेली असल्यामुळे त्यांची जी काही टीका आहे, पातळी सोडून वैयक्तिक पातळीवर जाऊन करणारी टीका ही त्यांना लखलाव असो. कारण मुळात वैयक्तिक टीकेची ही निवडणूकच नाही, ही देशाची निवडणूक आहे, देशासमोरच्या प्रश्नांची निवडणूक आहे. आणि आज ही परिस्थिती संपूर्ण देशात आपल्याला बघायला मिळते की ही निवडणूक 2 उमेदवारांमधली, 2 पक्षांमधली राहिली नाही, तर गेली 10 वर्ष ज्या मोदी सरकारनं सर्वसामान्य भारतीय जनतेची घोर निराशा केली आहे, या भारतीय जनतेविरुद्ध मोदी सरकार, अशा पद्धतीची ही निवडणूक सुरू आहे. मागे संसदेमध्ये अर्थसंकल्पाच्या वेळी मान्य अर्थमंत्र्यांनी एक फार सुंदर भाषण केल्यानंतर आम्हाला कळलं की 4 आधारस्तंभ कुठले. आणि त्यांनी सांगितलं देशाचे 4 आधारस्तंभ आहेत: शेतकरी, युवक, महिला आणि गरीब. आता जर गेल्या 10 वर्षातली परिस्थिती बघितली तर ज्या शेतकऱ्यांना माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी यवतमाळला चाय पे चर्चामध्ये सांगितलं होतं किसान की आय दुगनी होगी, या शेतकऱ्यांची, मग कांदा उत्पादक शेतकरी बघा, कापूस उत्पादक शेतकरी बघा, सोयाबीन उत्पादक शेतकरी बघा, दूध उत्पादक शेतकरी बघा, या प्रत्येकाची जर अवस्था आपण बघितली तर शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं काम या मोदी सरकारनं केलंय. आणि आता ही गोष्ट सर्वसामान्य खेड्यापाड्यातल्या माणसाला सुद्धा समजलेली आहे की आता घड्याळाला मत म्हणजे शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या मोदी सरकारला मत. त्यांना कळून चुकलेलं आहे की आता घड्याळाला मत म्हणजे युवकांचं भवितव्य अंधारात लोटणाऱ्या मोदी सरकारला मत. आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांनी ठरवलंय की आता शेतकऱ्यांचे कैवारी असणाऱ्या पवार साहेबांना मत म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला मत. आणि ही गोष्ट समोर असताना दुसरा आधारस्तंभ युवक, जे 2 कोटी रोजगार वर्षाला देण्याचं आश्वासन केलं होतं. सर्वसामान्य कुठल्याही शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला विचारलं पोरांनी शेती करावी का, बाप सांगतो नाही नाही पोरांनी शिकावं, पोरांनी नोकरी करावी. पण आज परिस्थिती अशी आहे की सुशिक्षित बेरोजगारांचं जर एकूण प्रमाण बघितलं तर 83% सुशिक्षित बेरोजगारांचं प्रमाण गेलं. म्हणजे जर 100 सुशिक्षित तरुण असतील तर त्यातले 83 बेरोजगार राहणार असतील तर युवकांच्या बाबतीत ही फार भीषण परिस्थिती निर्माण झाली. आपण आज भोसरीमध्ये बोलतो, शेजारी कळेगाव MIDC मध्ये जो वेदांता फॉक्सकॉन येणार होता, या वेदांता फॉक्सकॉनने किमान 2 लाख रोजगार निर्माण होणार होते. हे वेदांता फॉक्सकॉन कुणामुळे गेला आणि तो गेल्यामुळे जे 2 लाख रोजगार निर्माण होणार होते त्यातले कितीतरी हजार रोजगार आपल्या मतदारसंघातल्या तरुणांना मिळू शकले असते. हे आज आपल्या डोळ्यासमोरून हिरावून नेलंय. आणि हे जे मोदी सरकारचं, बरं केवळ वेदांता फॉक्सकॉन नाही, टाटा एअरबस असेल, बर्ग ट्रक पार्क असेल, हे सगळे प्रकल्प महाराष्ट्रातून नेले जातात. आणि जेव्हा महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री निर्लज्जपणे असं विधान करतात की मग गुजरात काय पाकिस्तानात आहे का, तर आपल्या कर्तृत्वावर, आपल्या कष्टाच्या जोरावर पुढे जाऊ पाहणाऱ्या मराठी तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम हे त्या सरकारकडून केलं जातं. आणि म्हणून दुसरा आधारस्तंभ सुद्धा मोदी सरकारच्या विरोधात आहे. तिसरा आधारस्तंभ आहे महिला. माझ्या माता भगिनी सांगत असते सिलेंडर कितीचा कितीला गेला,
400चा कितीवर गेला? तुरडं कितीला गेली? खाण्याचं तेल कितीला गेलं? म्हणजे कसं असतं, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे घरातला पुरुष काही करत असला तरी घरातला जो अर्थव्यवस्था असते, जो अर्थमंत्री असतो, ती माझी माता भगिनी असते आणि तिची आज परवड होतीये महागाईच्या या सगळ्या गोष्टीमुळे. बरं, हे होत असताना जेव्हा मणिपूर सारखी घटना घडते तेव्हा मणिपूर सारख्या घटनेमध्ये ज्या पद्धतीनं मान खाली गेली समस्त स्त्री वर्गाची आणि संपूर्ण देशाची, ही पाहिल्यानंतर या महिला वर्गाला सुद्धा विचार करण्याची वेळ आली. इतकंच नाही तर ज्या महिला कुस्तीपटूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला पदकं मिळवून दिले आणि आम्ही सांगत होतो देश की बेटी गर्व है, त्या महिला कुस्तीपटूंच्या विषयी काय वर्तन केलं गेलं आणि त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप या महिला कुस्तीपटूंनी ज्या व्यक्तीवर केला त्याची पाठराखण कोणी केली हे जर माता भगिनींनी बघितलं तर तिसरा आधारस्तंभ महिला सुद्धा मत देणार नाही. महागाईमुळे गरिबांची अवस्था काय झाली ही आपण बघतो. हे होत असताना कुठल्याही गरिबाचं कर्ज कधी माफ होत नाही, पण 22 उद्योगपतींचं 25 लाख कोटींचं कर्ज माफ होतं. ही गरिबांची थट्टा होते. मग गरीब तरी काय म्हणतात? थोडक्यात देशाचं ठरलंय अबकी बार तडीपार हे देशाचं ठरलेलं आहे, अबकी बार हद्दपार हे ठरलेलं आहे. आणि हे होत असताना माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे, एक फार सोपी गोष्ट असते. देशात जेव्हा परिवर्तन घडतं, एखादा बदल जेव्हा घडतो तेव्हा हो मी हा बदल पाहिलाय असं म्हणण्याचा एक पर्याय तुमच्या हातात असतो. देशातलं सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे आणि हा बदल घडताना आम्ही पाहिला हे म्हणणं ही एक गोष्ट असते. आणि दुसरी फार महत्वाची गोष्ट असते की होय माझ्या मनगटाच्या ताकदीवर, माझ्या उरातल्या हिमतीवर मी हा बदल घडवलाय आणि हा बदल घडवण्यासाठी तुमच्या प्रत्येकानं या परिवर्तनाचा शिलेदार व्हावं एवढीच आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो. जेमतेम 12-14 दिवस राहिले. या 12-14 दिवसांमध्ये तुमच्यापैकी प्रत्येक जण जर उमेदवार झाला, तुमच्यापैकी प्रत्येक जण जर अमोल कोल्हे झाला, तुमच्यापैकी प्रत्येक जण प्रत्येक घरापर्यंत पोहोचला तर नक्कीच डोमसे सर, ती गंमत तशीच आहे की सर मला अनेक जण विचारतात या मतदारसंघामध्ये माननीय मुख्यमंत्री 2दा येऊन गेले, नागपूरकर उपमुख्यमंत्री 4दा येऊन गेले, बारामतीकर उपमुख्यमंत्री माझ्या अंदाजाने तुषारभाऊ 10 वेळा तरी आतापर्यंत येऊन गेले, भारतीय जनता पक्षाचे मंत्री येऊन गेले, शिंदे शिवसेनेचे मंत्री येऊन गेले. मग मला पत्रकार जेव्हा विचारतात की त्यांच्याकडे नेते, त्यांच्याकडे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे सत्ता आहे, तुझ्याकडे काय? मी सांगतो माझ्याकडे माझी सर्वसामान्य जनता आहे आणि ही स्वाभिमानी जनता नक्की या शेतकऱ्याच्या पुराला पुन्हा एकदा संसदेत पाठवेल. आणि तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो, गेली 5 वर्ष ज्या पद्धतीने सर्वसामान्य शेतकऱ्याचा, कष्टकऱ्याचा, युवकाचा, माता भगिनीचा हक्काचा आवाज म्हणून संसदेमध्ये स्वाभिमानानं गरजत राहिलो, त्याच पद्धतीनं गरजत राहून महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तख्तासमोर कधीही झुकू देणार नाही हा तुम्हाला प्रत्येकाला शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिव.